अनेक वेळा लोकांना असं वाटतं की एकदा का पदेशन घेतलं म्हणजे आता सगळं संपलं. परंतु वास्तवात खरी समस्या ही पदेशन घेतल्यानंतर काही महिन्यांनी सुरू होते. म्हणजे काय होतं, लिकेज सुरू होतं. कार्पेट एरिया पाहिजे तर तो कमी भरतो. बिल्डरनं काही डिफेक्ट सांगितलं तर ते तो दुरुस्त करून देत नाही. सोसायटीकडे जमीन कन्व्हिन्स झालेली नसते. आणि म्हणून मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा प्रत्येक फ्लॅट बायरसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आज यामध्ये आपण बघणार आहोत की फ्लॅट बायर्सचे पदेशन घेतल्यानंतरचे सर्वात मोठे लीगल राईट्स. मी डॉक्टर वसंत प्रभू, महारेराचा माजी सेक्रेटरी. गेल्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की पदेशन घेण्यापूर्वीचे जे काही प्रॉब्लेम्स असतात किंवा जे काही ट्रॅप्स असतात ते आपण बघितले होते. या भागात आपण पाहणार आहोत ते पदेशन घेतल्यानंतरचे इश्यू. अर्थात कार्पेट एरियाचा डिस्प्यूट असेल, डिफेक्ट लायबिलिटी असेल, सेफ पदेशनची चेकलिस्ट मुख्यतः या भागामध्ये आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर कन्व्हेन्सचे प्रॉब्लेम्स असतील. त्याच्यानंतर रेरा ऑर्डर एक्झिक्यूट कशी करायची किंवा कशी व्हायला पाहिजे, हे आपण या भागामध्ये मुख्यतः पाहणार आहोत. पोझिशन घेतल्यानंतर अनेक बायर्सना धक्काच बसतो. कारण बिल्डरने ब्रॉशरमध्ये दाखवलेला एरिया आणि ॲक्च्युअली फ्लॅटचा एरिया हे वेगवेगळे असतात. बिल्डर्स काय करतात, बिल्डर पूर्वी बिल्टअप एरिया, सुपर बिल्टअप एरिया, सेलेबल एरिया वगैरे टर्म्सनी ग्राहकांना कन्फ्यूज करत असत. म्हणून रेराने कार्पेट एरिया स्पष्टपणे डिफाईन केलेला आहे. कार्पेट एरिया म्हणजे काय, तर तुमचा आतला युजेबल एरिया, आउटसाईड वॉलच्या आतला युजेबल एरिया. याच्यामध्ये इंटरनल वॉल्स येतात, परंतु आउटसाईडच्या ज्या वॉल्स आहेत त्या येत नाही. तुमची टेरेस किंवा बाल्कनी असेल तर ती येत नाही. त्यामुळे हा एरिया जो आहे, हा एरिया तुमचा कार्पेट एरिया आहे. आता होतं काय, की कधी सपोज तुमचा एरिया जर त्याने कमी दिला, म्हणजे तुमचा 1000 स्क्वेअर फूटचा फ्लॅट आहे आणि तुमचा एरिया 930च असला, तर उरलेल्या 70 स्क्वेअर फूटचे पैसे हे बिल्डरने तुम्हाला रिटर्न केले पाहिजेत. परंतु हा जर एरिया जास्तही असेल, 1000च्या फ्लॅटच्या समोर जर 1070 एरिया मिळाला, तर बिल्डरही तुमच्याकडे हे पैसे मागू शकतो. अर्थात हे तुमच्या ॲग्रीमेंटमध्ये आणि परमिसिबल जे काही टर्म्स आहेत, त्याच्यामध्ये बसायला हवं. आणि म्हणून याच्याकडे आपण काय केलं पाहिजे, आपण स्पष्ट एक गोष्ट केली पाहिजे, ज्यावेळी आपण पोझिशन घेतो, तेव्हा एखाद्या इंडिपेंडंट आर्किटेक्टकडून हा सगळा कार्पेट एरिया आपण मोजून घेतला पाहिजे. आणि नंतर या गोष्टी करणं कठीण जातं. म्हणून पोझिशन घेतानाच ही गोष्ट करणं आवश्यक आहे. आता या व्हिडिओमधल्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आपण वळणार आहोत. कारण पोझिशन घेणं म्हणजे फक्त चावी घेणं नाही, हे मगाशी आपण बघितलंच. बाहेरने मग पोझिशन घेताना काय-काय तपासलं पाहिजे? सर्वात पहिली गोष्ट म्हणजे ही ओसी जी आहे ती फुल ओसी आहे का? की पार्ट ओसी आहे? कारण फुल ओसी म्हणजे प्रोजेक्ट पूर्ण झाला. म्हणजे तुम्हाला ज्या काही त्याने अमेनिटीज किंवा ज्या काही सगळ्या ओसी देण्यापूर्वी ॲग्री केल्या असतील, त्या सगळ्या त्याच्यामध्ये पूर्ण केलेल्या असतील. परंतु पार्ट ओसीमध्ये तसं नसेल. म्हणून फुल ओसी आहे का? त्याच्यानंतर आपला कार्पेट एरिया, मगाशी आपण वरती म्हटल्याप्रमाणे कार्पेट एरिया व्हेरिफाय केला पाहिजे. कारण थोडासा 10-20 स्क्वेअर फुटाचा एरिया असला तरी काही हजारोंनी फरक पडत असतो. त्याच्यानंतर फायर एन-ओ-सी आहे का? पण फायर एन-ओ-सी असेल तर त्याचं सर्टिफिकेट देखील त्यांच्याकडे असेल. कारण सगळी इक्विपमेंट फायरची इन्स्टॉल केलेली असते. त्याचप्रमाणे लिफ्टचं सर्टिफिकेट आहे का? कारण लिफ्टचं सर्टिफिकेट देखील त्यांच्याकडे ते असावं लागतं. म्हणजे लिफ्ट तुमच्या व्यवस्थित आहेत. कारण तुमचे आजकाल आपण बघतो सगळीकडे टॉवर्स असतात. त्यामुळे लिफ्ट अत्यंत महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पार्किंग जे त्याने तुमच्या ॲग्रीमेंटमध्ये दिलेलं आहे, ॲक्चुअली ते पार्किंग आणि ॲक्चुअली त्या साईजचं मिळालं आहे की नाही, हे पण तुम्ही बघायला हवं. आता तुम्ही फ्लॅटमध्ये राहायला जाणार म्हणजे इलेक्ट्रिसिटी चालू असणार. मग इलेक्ट्रिसिटी चालू असताना तुमचा मीटर आहे का सेपरेट? का एकाच कॉमन मीटरमधनं लाईट दिली जाते आहे? त्याचं कमर्शियल टेरिफचं नाही आहे ना? हे बघितलं पाहिजे. सिमिलर गोष्ट वॉटरबद्दल देखील आहे. वॉटर कनेक्शन कसं आहे? की बीएमसीचं वॉटर कनेक्शन आहे का त्यांनी पूर्वी कन्स्ट्रक्शनचं घेतलेलं वॉटर कनेक्शन तर तेच जोडलेलं आहे, अजून वॉटर कनेक्शन व्हायचं आहे. ही गोष्ट देखील तुम्ही बघितली पाहिजे. त्याच्यानंतर आपल्या फ्लॅटमध्ये आपण लिकेज वगैरे काही नाही ना, हे जे कन्स्ट्रक्शन त्याचं जे काय काम आहे ते नीट बघितलं पाहिजे. ॲमेनिटी जर त्याने तुम्हाला काही ॲग्री करून दिल्या असतील, की हे मी तुम्हाला देणार आहे स्विमिंग पूल, व्यायामशाळा किंवा काय, तर ते पूर्ण झालं आहे का? हे पण आपण तिथे जाऊन बघितलं पाहिजे. त्याच्यानंतर सोसायटी बनली आहे का? कारण सोसायटी बनवणं ही देखील त्याची एक जबाबदारी असते. त्यामुळे जर त्याने बऱ्याचशा लोकांना एकत्र केलं असेल, त्यांची सोसायटी बनवली असेल किंवा काय प्रोसेस त्यांनी पूर्ण केलेली आहे, ही पण त्याला विचारली पाहिजे. आणि मग आपण वळूया सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीकडे. नो क्लेम डिक्लेरेशन. आता बिल्डर काय करतात, अनेक वेळा पोझिशन देताना तो एक डिक्लेरेशन साइन करून देतो. म्हणजे माझी कोणतीही तक्रार नाही किंवा माझी कोणतीही कंप्लेंट नाही. हे न वाचता साइन करू नका. कारण जर पेंडिंग वर्क्स असेल, लीकेज असेल किंवा तुमच्या काही अमेनिटीज इन्कम्प्लीट असतील, तर तुम्ही ते तसं रिटर्नमध्ये त्याला ऑब्जेक्शन द्यायला हवं. तुम्हाला जेव्हा तुम्ही पोझिशन घेता त्या त्या पोझिशन रिसिप्टवर एक वाक्य नक्की लिहा. ॲक्सेप्टेड द पोझिशन
विदाऊट प्रिज्युडिस टू माय लीगल राईट. हे तुम्हाला नंतर अनेक वेळा प्रोटेक्टिव्ह ठरतं. अनेक वेळा ग्राहकांना असं वाटतं, की आपण आता एकदा पोझिशन घेतलं, म्हणजे बिल्डरची जबाबदारी संपली. बिल्डर मोकळा झाला, तर आपण काही तक्रार करू शकणार नाही जर उद्या काही प्रॉब्लेम झाला तर. पण रेरामध्ये अत्यंत पॉवरफुल असं एक प्रोटेक्शन आहे. रेरा सेक्शन 14(3) नुसार पोझिशन घेतल्यानंतर किंवा सीसी मिळाल्यानंतर 5 वर्षापर्यंत प्रमोटरची गॅरंटी असते. आता हे कशात असते? जर काही स्ट्रक्चरल डिफेक्ट झाले, सीपेज झालं, लिकेज झालं, काही प्लंबिंग डिफेक्ट झाले, वर्कमनशिपचे काही डिफेक्ट्स असतील, तर हे सगळे बिल्डरने रेक्टिफाय करायचे असतात. तक्रार केल्यानंतर एका महिन्यात ते दुरुस्त करायला हवे. आता ह्याच्यामध्ये उदाहरणार्थ तुम्हाला काय-काय मेन गोष्टी आढळतात? बाथरूमचं लिकेज आढळतं, टेरेसवरनं काही सीपेज असतं ते आढळतं, वॉलमध्ये क्रॅक्स होतात, वॉटर प्रूफिंगचं फेल्युअर असतं, ड्रेनेजचे काही इश्यू असतात. तर या गोष्टी ज्या असतात, या बऱ्याच वेळा आपल्याला त्रासदायक ठरत असतात काम झाल्यानंतर सुद्धा. बायर्सची याच्यामध्ये सर्वात मोठी चूक काय असते सांगा? नेहमी कंप्लेंट करायची फोनवर कंप्लेंट करणं. परंतु आपण काय केलं पाहिजे, लक्षात ठेवा हे सगळं रिटर्नमध्ये ठेवलं पाहिजे. मी तुमचा ईमेल असेल, तुमचा WhatsApp असेल, तुम्ही घेतलेले फोटोग्राफ्स असतील, तुम्ही घेतलेले व्हिडिओज असतील, तुमच्या एखाद्या इंजिनिअरचा रिपोर्ट असेल, हा सगळा टेक्निकल एव्हिडन्स अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण बिल्डर अनेक वेळा नेहमी असंच सांगतो, की ओनरने काही मिसयूज केलेला आहे, त्यांनी काही कन्स्ट्रक्शन त्यात केलेलं आहे, त्यांनी काही अल्टरेशन केलेलं आहे, त्यामुळे हा डिफेक्ट झालेला आहे. म्हणून हे डॉक्युमेंटेशन हीच तुमची खरी ताकद असते. आता याच्या पुढचा प्रश्न आहे, तो म्हणजे कन्व्हेन्स म्हणजे नेमकं काय? आणि कन्व्हेन्सची आवश्यकता काय? आता आपल्याला असं वाटतं, की फ्लॅट रजिस्ट्रेशन झालं, म्हणजे सगळं काही झालं, पूर्ण झालं, जमीन देखील आपली झाली, तर तसं नाही. हे एक अत्यंत मोठं मिसकन्सेप्शन आहे. कन्व्हेन्स म्हणजे तुमची बिल्डिंग या लँडवर उभी आहे, ती लँड आणखी कॉमन एरिया जे आहे सोसायटीचे, ते सगळे सोसायटीच्या नावावर ट्रान्सफर होणं. अनेक सोसायट्या काय करतात, 10-10, 15 वर्षांवर्ष कन्व्हेन्सच घेत नाही. आणि मग ज्यावेळी रिडेव्हलपमेंटची वेळ येते, त्यावेळी त्यांना मोठा धक्का बसतो. तेव्हा कळतं, की जमीन अजूनही बिल्डरच्याच नावावर आहे. एफ-एस-आय राईट्स देखील डिस्प्यूटमध्ये जातात. टेरेसचे राईट्स देखील डिस्प्यूटमध्ये जातात. महाराष्ट्रामध्ये मोफा म्हणा किंवा रेरा म्हणा, हे खूप जास्त महत्त्व या कन्व्हेन्सला देत असतात. त्यामुळे बिल्डर जर कन्व्हिन्स करत नसेल, तर महाराष्ट्र सरकारने मुद्दाम डीन कन्व्हेन्सची देखील सोय केलेली आहे. कारण काय होतं, की कन्व्हेन्स नसेल तर रिडेव्हलपमेंट करता येत नाही. म्हणून अनेक हजारो बिल्डिंगचा रिडेव्हलपमेंटचा प्रोग्राम देखील अडकून पडलेला आहे. म्हणून डीन कन्व्हेन्सची देखील सोय महाराष्ट्र सरकारने केलेली आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे, की ज्या क्षणी आपण आपली सोसायटी फॉर्म होईल, त्याच्यानंतर या 4 महिन्याच्या मुदतीमध्ये त्याने आपल्याला कन्व्हिन्स करून दिला पाहिजे. म्हणून आपण नंतर कन्व्हेन्सच्या मागे लागलं पाहिजे आणि तो लवकरात लवकर पूर्ण करून घेतला पाहिजे. तो अत्यंत महत्त्वाचा आहे. तेव्हा मित्रांनो, फ्लॅट खरेदी करणं म्हणजे एक निव्वळ प्रॉपर्टी ट्रान्झॅक्शन नाही. तो एका कुटुंबाच्या आयुष्याचा निर्णय आहे. अनेक वेळा लोकं काय होतं, बुकिंगच्या वेळी खूप सावध असतात. परंतु पोझिशन स्टेजला मात्र ते रिलॅक्स होतात आणि तिथेच मग मोठ्या चुका होतात. म्हणून डॉक्युमेंट्स व्हेरिफाय करा, प्रेशरमध्ये येऊ नका, ऑब्जेक्शन्स नेहमी रिटर्न पद्धतीत ठेवा, टेक्निकल इन्स्पेक्शन करा आणि सोसायटी राईट देखील समजून घ्या. कारण एक लक्षात ठेवा, इन्फॉर्म बायरला फसवणं खूप कठीण असतं. तेव्हा हा व्हिडिओ प्रत्येक फ्लॅट बायरपर्यंत पोहोचला पाहिजे. आपल्याला हा व्हिडिओ जर उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जेणेकरून पुढचे व्हिडिओ देखील आपल्यापर्यंत पोहोचू शकतील. वसंत प्रभू. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक